काल जी अमानुषपणानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ना, त्याचा कोणत्या शब्दात निषेध करावा कळत नाही आहे. कारण इतकं क्रूरपणाचं सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं. इथून पाठीमागं थोडंसं काय वाटलं नाही, परंतु काल ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ना विद्यार्थिनीवरती, तर ते खूप मनाला लागलं की महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गानं सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे. कारण हे जर लोकशाही मार्गानं जर आंदोलन करून देणार नसले तर पोरांनी विद्यार्थ्यांनी या देशातल्या जगायचं कसं, हा प्रश्न खूप मोठा आता उभा राहिला आहे. किती दिवस सहन करायचं? कारण हे आतापर्यंत सहन केलं की चाललं होतं आंदोलन, चाललं ठीक, पण तुम्ही पोरांना पाय मोडूच तर आणणार, विद्यार्थ्यांना, मुलींना, पोरांना. त्या म्हणजे किती मस्ती या सरकारला आली याच्यातून दिसतंय. त्यामुळं सगळ्यांनी साथ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा उद्या बुधवारी 22 तारखेला मी सुद्धा उद्या सकाळी 9 वाजता इथून निघतोय. 11 वाजता आम्ही दिल्लीत पोहोचतोय. उद्या दिल्लीत आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. उपोषणला आपले सोनम सर बसले होते, त्यांनाही सोनम सरांना पाठिंबा देणं, देशातल्या आणि राज्यातल्या घराघरातल्या गावागावातल्या लोकांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. ते सोनम भाऊ, ते सोनम सर आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी लढतायत आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी. पण कालचा जो प्रकार झाला ना, तुम्हाला सांगतो, इतका भयंकर प्रकार होता तो कालचा. सरकारनं या देशात आणि या राज्यात लोकशाही जिवंत ठेवली की नाही असं वाटत होतं. अशी चीड रात्रीपासून येते. एका मुलीचा व्हिडिओ रात्री आम्ही बघितला की तिला पत्रकारांना विचारलं, तुला मारलं का, तू का रडती? तिने सांगितलं, मला नाही मारलं, परंतु ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलींना जे क्रूरपणानं जनावरासारखं मारत होते ना, त्यामुळे ती थरथर कापून अशी रडत होती. ते इतकं जिव्हारी लागलं ना त्या मुलीचं सांगणं. कारण तिने ज्यावेळेस तो मार बघितला दुसऱ्या मुलांना मारताना, तर ती स्वतः रडत होती. म्हणजे ती मार किती क्रूरपणानं या भाजप सरकारनं दिला असं नाही. भाजप सरकारला सरळ सांगणं आहे, लोकशाही मार्गानं त्या विद्यार्थ्यांना आंदोलन करू द्यावं, दडपशाही करू नये, नसता राज्यात तुम्हाला खूप जड जाईल आणि देशात सुद्धा जड जाणार आहे. आम्हाला ते सहन झालं नाही, म्हणून आपण घरात बसून काय करायचं, म्हणून आपण इकडचे महाराष्ट्रातले मी उद्याचे परवाचे सगळे दौरे रद्द केलेत आणि मी आता विद्यार्थ्यांसाठी आणि सोनम सर यांच्या भेटीसाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही उद्याच्याला 22 तारखेला सकाळी 11 वाजता दिल्लीत जातोय. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून विमानानं आता दिल्लीला तात्काळ निघालोय. उद्याच्याला आम्ही त्या विद्यार्थ्यात, त्यांच्या वेदनेत, त्यांच्या भविष्यासाठी आम्ही उद्या सहभागी होणार आहेत आणि लागल ती साथ